नमस्कार, वेलकम टू ऑल. सगळ्यांचं स्वागत आहे वेदसागर क्लासेसमध्ये. आजचा आपला विषय आहे तो स्पीड, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी. याच्या बाबतीत आपण सगळे कॉन्सेप्ट आज क्लिअर करणार आहोत. तर सर्वांनी नीट लक्ष द्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे एक ठराविक वेळेमध्ये मीन्स वॉट, एक पर्टिक्युलर टाईममध्ये एक पर्टिक्युलर डिस्टन्स जो आपण कवर करतो त्याला म्हणतो आपण स्पीड. स्पीडचा जर फॉर्म्युला तुम्ही बघितला तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. हाच फॉर्म्युला आपण वेगळ्या पद्धतीने बघूयात. जर मला डिस्टन्स कवर झालेला काढायचा असेल आणि माझ्याकडं ठराविक जो माझा स्पीड आहे, जो ऑब्जेक्ट मूव्ह करतो आहे ज्या स्पीडने, आणि त्या ऑब्जेक्टने घेतलेला टाईम, या दोन गोष्टी असतील तर मी डिस्टन्स जे कवर करतो आहे ते काढू शकतो. तो फॉर्म्युला आहे स्पीड इंटू टाईम टेकन इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड. एक एक्झाम्पलच्या द्वारे आपण बघूयात. समजा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचा स्पीड आहे 50 मीटर पर सेकंड आणि तो ऑब्जेक्ट 1 मिनटासाठी या स्पीडने ट्रॅव्हल करतो आहे. तर त्याने किती डिस्टन्स कवर केलं हे आपल्याला काढायचं आहे. सेम फॉर्म्युला आपण यूज करूयात. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. तर स्पीड काय आहे मित्रांनो, इथं स्पीड आहे 50 मीटर पर सेकंड आणि 1 मिनिटच म्हणजे 60 सेकंद हा तुम्हाला टाईम इथं दिसत आहे. तर 50 इंटू 60, तर डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलेलं आहे त्या ऑब्जेक्टने ते डिस्टन्स असेल 3000 मीटर्स एक्झॅक्टली. परंतु तुम्हाला इथं डिस्टन्स मिळालेला आहे, पण तो ऑब्जेक्ट किंवा ती व्यक्ती कुठल्या डायरेक्शननी 3000 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते ही डायरेक्शन तुम्हाला माहिती आहे का? नाही. म्हणजे जर तुम्हाला स्पीड दिला तर त्या व्यक्तीने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते दिसत आहे, पण ती व्यक्ती कुठल्या डायरेक्शनने गेली हे आपल्याला कळत नाही आहे. याचा अर्थ असा आहे, ही जी फिजिकल क्वांटिटी आहे स्पीड, यानुसार आपल्याला फक्त त्यांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स दिसतं आहे, म्हणजे फक्त मॅग्निट्यूड दिसतं आहे, परंतु काय दिसत नाही आहे? डायरेक्शन दिसत नाही आहे. म्हणून स्पीड तुमची जी आहे ती फक्त कुठली क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी अशी क्वांटिटी असते ज्या क्वांटिटीमध्ये फक्त मॅग्निट्यूड आपल्याला माहिती असते, पण आपल्याला डायरेक्शन माहीत नसते. इथं दिलेलं आहे स्पीड इट इज स्केलर क्वांटिटी, ओनली मॅग्निट्यूड, नो डायरेक्शन. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण इथं बघू शकतात की आपल्याला डिफरन्स कळेल याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये. तर ऑब्जेक्ट आहे त्याला ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे, परंतु ऑब्जेक्ट हा ब्ल्यू पाथची लाईन ट्रॅव्हल करत नाही आहे. तो ऑब्जेक्ट कसा जातो आहे, तर ऑब्जेक्ट हा ग्रीन जी दिसते इथं मी दाखवतो आहे ग्रीन लाईन, त्या ग्रीन लाईनने काय करतो आहे, त्याचा पाथ ट्रॅव्हल करतो आहे. तर डिस्टन्सची डेफिनेशन की पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट, ओरिजिनल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. मी रिपीट करतो आहे. तर इथं 50 किलोमीटर हे असेल डिस्टन्स कवर्ड, जे की ओरिजिनल डिस्टन्स आहे, तर त्याला आपण डिस्टन्स असं म्हणतो. परंतु डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन अशी आहे की मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू पोझिशन म्हणजे स्टार्ट पोझिशन आणि एंड पोझिशन, या दोघांमधलं मिनिमम डिस्टन्स. आता मिनिमम डिस्टन्स म्हणजे स्ट्रेट लाईनचं डिस्टन्स, बरोबर आहे ना? तर स्ट्रेट लाईनच्या डिस्टन्सला डायरेक्शन हा कॉन्सेप्ट आला. तर या दोघांमधला फरक हाच आहे की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये डिस्टन्स प्लस डायरेक्शन या दोन्ही गोष्टी जिथे येत आहेत ती होते डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट ही स्केलार क्वांटिटी नसून कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. का? कारण वेक्टर क्वांटिटी अशी क्वांटिटी असते ज्या क्वांटिटीसाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांची गरज असते. तर जर इथं आपल्याला या ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स 20 किलोमीटर हे मॅग्निट्यूडद्वारे दिसत आहे आणि नॉर्थ जी उभी रेष दिसते ना, ती नॉर्थ डायरेक्शन आपल्याला काय करते? शो करते. तर नॉर्थ डायरेक्शननी तो ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करत आहे. तर आपण काय शिकलो इथे? स्पीड जर ऑब्जेक्टचं आपल्याला माहिती असेल आणि त्याच्यानंतर स्पीडची मॅग्निट्यूड माहिती असेल म्हणजे, आणि त्याच्यानंतर त्याची डायरेक्शन माहिती असेल, तर तिलाच आपण काय म्हणतो? वेलॉसिटी. वेलॉसिटी स्मॉल व्हीने आपल्याला दाखवता येते. फॉर एक्झाम्पल आता एक एक्झाम्पल घेऊयात. हा एक डॉट दिसतो आहे, रेड डॉट तुम्हाला. या डॉटपासून या डॉटपर्यंत नॉर्थ डायरेक्शनमध्ये, पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे, नॉर्थ डायरेक्शनमध्ये एक ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करतो आहे, एक माणूस ट्रॅव्हल करतो आहे. तो ट्रॅव्हल करण्याचा त्या माणसाचा आपल्याला स्पीड दिलेला आहे 50 मीटर पर सेकंड आणि नॉर्थ डायरेक्शन दिली आहे. म्हणजे काय दिली आहे त्यांनी? वेलॉसिटी दिलेली आहे. कारण स्पीड आणि डायरेक्शन या दोन्ही गोष्टी म्हणजेच वेलॉसिटी दिलेली आहे. तर
1 मिनटासाठी तो ट्रॅव्हल करतो आहे, तर मी नेमकं सांगू शकतो आत्ता या पोझिशनला की समजा इथून तो ट्रॅव्हल करायला सुरुवात करत आहे आणि 1 मिनटात तो इथं येऊन पोहोचणार, हे मी निश्चित सांगू शकतो जेव्हा मला डायरेक्शन माहिती आहे. म्हणजे मी ठराविक पोझिशन केव्हा सांगू शकतो, जेव्हा मला स्पीडची मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन माहिती आहे, तर तो व्यक्ती ठराविक वेळेनंतर कुठे असेल हे आपल्याला सांगता येतं. दुसरी कॉन्सेप्ट, वेलॉसिटीसाठी आपल्याला स्पीडची मॅग्निट्यूड इथे दिलेलं आहे 50. दुसरं एक्झाम्पल आहे 55 मैल पर आवर आणि दुसरी काय आहे साऊथ, हे डायरेक्शन. या दोन्ही गोष्टी रिक्वायर्ड आहेत, आवश्यक आहेत, तरच आपण वेलॉसिटी सांगू शकतो. अदरवाईज स्पीड आपल्याला फक्त जर माहिती करून घ्यायचं आहे तर मॅग्निट्यूड ही सफिशियंट आहे, डायरेक्शनची गरज नसते. इथं आपण बघू शकतो स्पीड इज इक्वल टू 55 मैल पर आवर. इथं डायरेक्शन नाही दिली आहे तर स्पीड आपण सांगू शकतो. आता समजून घेऊयात वेलॉसिटी. वेलॉसिटीचं युनिट हे सेम आहे जे की स्पीडचं युनिट आहे. स्पीडचं आणि वेलॉसिटीचं सेम युनिट आहे मीटर पर सेकंड. हे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट यांनी डिसाईड केलेलं आहे. तर स्पीड तुम्हाला आत्ता माहिती आहे की स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेक्टर क्वांटिटी आहे ती आहे वेलॉसिटी. आता आपण नवीन कॉन्सेप्ट बघू, ॲव्हरेज स्पीड काय असतो आणि ॲव्हरेज वेलॉसिटी काय असतो. परत एक्झाम्पल घेऊ, टाउन ए आणि टाउन बी. इथं तुम्हाला दिसतं आहे टाउन ए आणि टाउन बी. तर टाउन ए आणि टाउन बी ह्या दोन्ही टाउनमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे 20 किलोमीटर. स्ट्रेट लाईनवालं डिस्टन्स आहे, पण तिथे एक काम चालू असल्यामुळे दुसऱ्या मार्गाने ट्रॅव्हल करावं लागतं आहे आणि दुसऱ्या मार्गाने ट्रॅव्हल करत असताना 2 तास लागत आहेत. साधारणतः किती तास लागत आहेत त्या व्यक्तीला? 2 तास लागत आहेत. आणि ट्रॅव्हल करण्याची जो पाथ आहे तो हा पाथ आहे. या पाथनी तो माणूस काय करतो आहे, ए टाउन टू बी टाउन ट्रॅव्हल करतो आहे. तर हे 50 किलोमीटर काय आहे डिस्टन्स त्याला ट्रॅव्हल करावं लागतं आहे. आता आपण ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलॉसिटी या दोन्ही कॉन्सेप्टकडे लक्ष देऊयात. आता मला सांगा तुम्ही, ॲव्हरेज स्पीड म्हटलं तर फॉर्म्युला काय आला, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. तर इथं त्याने 2 तासामध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते 50 किलोमीटर. तर 50 किलोमीटर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 25 किलोमीटर पर आवर. हा झाला ॲव्हरेज स्पीड. आता आपण ॲव्हरेज वेलॉसिटीकडे लक्ष देऊयात. वेलॉसिटी जर म्हटली तर तिथे येतो डिस्प्लेसमेंट, कारण वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. तर वेक्टर क्वांटिटी म्हणजे तिथं आला डिस्प्लेसमेंट. तर हा आला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट आहे टाउन ए, एंड पॉईंट आहे टाउन बी. तर त्याच्यामधलं मिनिमम डिस्टन्स किती आहे 20. तर आपण इथं लिहिलं 20 आणि टाईम लागलेला आहे किती 2 आवर्स. तर ॲव्हरेज वेलॉसिटी किती झाली त्यांची 10 किलोमीटर पर आवर. एकदम करेक्ट आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी देऊ. एक ट्रॅक इथे दिसत आहे तुम्हाला. ह्या ट्रॅकमध्ये या रेसचा ट्रॅक आहे आणि या ट्रॅकमध्ये या व्हेकल्स ट्रॅव्हल करत आहेत आणि रेस स्टार्ट होते. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो आहे. समजा एक राऊंड केला तर 300 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होतं आहे आणि याच्यासाठी लागतो आहे एका व्हेकलला जो टाईम लागतो आहे तर 1 hour 40 minutes लागतो आहे. तर तुम्ही मला ॲव्हरेज वेलॉसिटी सांगू शकाल? ॲव्हरेज वेलॉसिटी अशी सांगायची आहे की ही जी व्हेकल तुमची ट्रॅव्हल करत आहे, या केसमध्ये ही जी व्हेकल तुमची ट्रॅव्हल करत आहे इथून, ती परत स्टार्ट पोझिशनपासून एंड पोझिशनपर्यंत रिव्हर्स आलेली आहे, तिथंच येऊन थांबलेली आहे. तर या केसमध्ये ॲव्हरेज वेलॉसिटी असेल डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन जर तुम्ही पाहिली तर काय डेफिनेशन इज डिस्प्लेसमेंटची? तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट. जर एखादी ऑब्जेक्ट एका पॉईंटपासून स्टार्ट झाला आणि तिथंच एंड झाला तर त्या दोघांमध्ये डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? एक्झॅक्टली ती असणार आहे 0. आणि 0 डिवायडेड बाय टाईम काही असू दे, उत्तर किती येणार तुमचं 0. म्हणून इथं ॲव्हरेज वेलॉसिटी तुमची किती येते 0. परंतु इथं मात्र तुम्ही स्पीड काढू शकता. स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाईम टेकन. तर इथे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसत आहेत. डिस्टन्स किती आहे 300 किलोमीटर आणि टाईम किती लागलेला आहे 1 hour 40 minutes म्हणजे 100 minutes. आता याला आपण मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. किलोमीटरला जर मी 1000ने मल्टिप्लाय केलं तर ते काय झाले 300 × 1000 ते झाले मीटर. आणि 100 मिनिट म्हणजे सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100 × 60. 100 × 60 किती झाले तुमचे इथं झाले 6000. तर हे वरचे दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर किती येते, स्पीड 50 मीटर पर सेकंड. स्पीड येतो तुमचा 50 मीटर पर सेकंड. आणखी एक एक्झाम्पल देतो, बघा विचार करा. समजा ही जी रेड कार आहे, ही रेड कार थोडीशी स्लो आहे
बरोबर. तर हिला 300 किलोमीटर म्हणजे टोटल ट्रॅव्हल करण्यासाठी एंड परत स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट हे डिस्टन्स आहे किती तुमचं 300 किलोमीटर. तर तिला लागतो आहे 3 तास. टाईम किती लागतो आहे 3 अवर्स. तर ॲव्हरेज वेलोसिटी किती असेल. तर परत तीच गोष्ट, जर स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट एकच असेल तर डिस्प्लेसमेंट किती असणार 0. तर ॲव्हरेज वेलॉसिटी परत किती असणार 0. तर अशा प्रकारे सगळ्या ड्रायव्हरसाठी फॉर ऑल ड्रायव्हर्स दॅट कम्प्लीट द रेस, जर सगळ्या ड्रायव्हरनी रेस कंप्लीट केली म्हणजे त्याच पॉईंट ज्या पॉईंटवरून निघाले होते त्या पॉईंटवरती परत आले तर त्यांची ॲव्हरेज वेलॉसिटी किती असणार आहे 0. त्यांना कितीही टाईम लागू दे त्यांची ॲव्हरेज वेलॉसिटी नक्की असणार आहे 0. तर तुम्हाला मला वाटतं की आज हे सगळे कॉन्सेप्ट कळाले असतील. सगळ्यात महत्त्वाचे कॉन्सेप्ट मी परत रिपीट करतो. डिस्टन्स, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड distance. Displacement, it is what minimum distance between starting point to end point. Speed is equal to distance upon time आणि velocity is equal to displacement upon time. हे सगळे तुम्हाला कळाले असतील. धन्यवाद. असेच मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत राहील. थँक्यू.